आज आम्ही कन्याकुमारीला चाललो. आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि सगळे रेडी झाले आहेत. ब्रेकफास्ट तिथे केलेला पाठी आणि आता फोटो शूटिंग चालू आहे. काल मजा केली खूप आणि आता सगळे एकत्र जाणार आम्ही. पुढे खूप चालत आलो आहे आणि हा लाईट हाऊस. सो आता आम्ही उतरलो आहोत. पोचलो आम्ही कन्याकुमारीला अँड आता थोडं साईट सीइंग आहे कन्याकुमारी. काय म्हणून प्रोटेक्शनसाठी कॅब घातली आहे आणि ते वेगवेगळे शॉप्स आहेत. शिंपल्यांनी शेल्स बनवला आहे. हे शंख आहेत. आता खूप मोठी लाईन होती. आता आम्ही आलो आहोत अँड हा इकडचा व्ह्यू. तिथे एक स्टॅच्यू आहे तो नाहीच आहे कदाचित. आणि इथे ही बोट आहे. इथे ती दुसरी छोटी बोट आहे. तिथे समोर चर्च आहे. समोर तिथे मंदिर आहे आणि तिथेच आम्हाला घेऊन जाणार आहे. या बोटमध्ये आम्ही बसणार आहोत. आता आम्ही बोटीमध्ये आहोत. लाईफ जॅकेट घातलेला आहे अँड आता निघालो आहोत आम्ही त्या मंदिराकडे जायला. समोर
विवेकानंद रॉक मेमोरियल. तिथे तिकीट काढली पर पर्सन 30 रुपीज लेडीज अँड जेंट्सची. काकांकडे ती तिकीट आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो. फोटोग्राफी नाही चालणार. कॅमेरा इथेच बंद करत आहोत. आता इथे चप्पल ठेवत आहोत. सो तिथे शूज ठेवले आम्ही आणि आता पुढे चाललो. आतमध्ये फोन अलाउड नाही तर आता मी बंद करते फोन. सो थोड्या वेळाने भेटूया. ओके, पाया पडून आम्ही आलो आहोत. आता मोठ्याल्या मंदिरात जाणार आहोत आणि इथे समोर स्टॅच्यू आहे. आता आम्ही बाहेर चाललो. हे आहे मंदिराचं एंट्रन्स. आम्ही बाहेर आलो आहोत. तिथे आतमध्ये त्यांची मूर्ती होती. स्वामी विवेकानंदांची, गुरुजींची मूर्ती होती. सो आता आम्ही मेडिटेशन रूममधनं बाहेर आलो. थोडा वेळ मेडिटेट केलं. सेलफोन्स अलाउड नव्हते तर काही रेकॉर्ड नाही केलं आहे. आणि हा मेडिटेशन रूम आहे. आता आम्ही बाहेर पडतोय. कसं वाटलं आता येऊन? मस्त वाटलं, एकदम शांत झालं. व्ह्यू पण मस्त दिसते. आता आम्ही बोट पकडतोय है ना अबू. आता आम्ही बोटीमध्ये बसणार आहोत आणि खूप मोठी लाईन होती. बाबू आणि मी आम्ही बोर झालो, रियान आणि पण आता जवळ आलो आहोत आणि आता बघूया ही बोट भेटते का. जर ही भेटली तर लवकर पोचू है ना, आणि जर ही नाही भेटली तर थोडं लेट पोचू आम्ही. आम्हाला स्विमिंग पूलमध्ये पण खेळायचं आहे ना. नाहीतर लेट झाल्यावर आपल्याला आम्हाला टाइमपास नाही मिळत. सो आता बोटीमध्ये बसलो आम्ही. आम्ही आता रूममध्ये आलो आहोत. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग खूप जास्त होता. माझ्या फोनची चार्जिंग पण गेली होती. सो आता मी फोन चार्जर लावते अँड मी खाली पूलमध्ये चालली. तुम्हाला थोड्या वेळाने भेटीन. मी पूलवरून रिटर्न आलो अँड फ्रेश झालो, आंघोळ केली आणि आता डिनर टाईम झाला आहे तर खाली डिनरसाठी चाललो. आता सगळे दुसऱ्या रूममध्ये आहेत आणि सगळे वेट करत आहेत. तर आम्ही पण आता चाललो दुसऱ्या रूममध्ये. ये सगळे आहेत आजी आजोबांच्या रूममध्ये. तर आपण आजी आजोबांच्या रूममध्ये जाऊया. आम्ही आलो. आता आमचं जेवण आलेलं आहे अँड सगळे इकडे बसले आहेत. दादा, मम्मी, बाबा, रिया आणि तिथे हाफ बसले. सॅलड, दाल फ्राय,
व्हेजची भाजी आहे. हां व्हेज ही व्हेज वाली जीरा राईस प्लीज. हां जिरा राईस जिरा राईस पण भाजी तर दोन चालेल सांगितली. चल जेवायला हे पण सॅलाड आणि चिकन आहे. आत्ता आमचं जेवण झालेलं आहे. सगळ्यांनी पोट भरून जेवले आहेत सगळे. आणि आता थोडा वॉक करू आणि मग रूममध्ये झोपायला जाऊ. रियान काय काय जेवला तू? काय काय खाल्लं हो. तू? काय काय खाल्लं सांग ना, मेन्यू सांग तू काय काय खाल्लं. चपाती चिकन चपाती चिकन भात आणि फिश. चपाती चिकन भात डाळ आणि फिश खाल्ली रियान. आजोबांनी काय खाल्लं? One kingfisher strong, fish and chicken curry. ओके. माझं व्हेज होतं. डाळ राईस व्हेज करी व्हेज मिक्स करी आणि चपाती. एक्स्ट्रा काय घेतलं? आणि फिश भात नाव आहे. तोच होतं ते बाबू, डाळ राईसच होतं बाबू ते. एक्स्ट्रा काय घेतलं?